तर जय भीम सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. हां काय झालं? जाऊ दे, काय नाही, पुसून घे कपड्याने फक्त. तर हर्षिता थोडासा पाय गडरचा म्हणजे चिखलचा पाय भरला आहे. आम्ही आत्ता बाहेर गेलो होतो, खूप चिखल आहे. पाऊस तर बंद आहे पण खूप जास्त चिखल झालेला आहे. तर ती म्हणत होती मी नाही येत, पण मी तिला घेऊन गेली कारण की खूप वेळ लागला मला बाहेर. मी केव्हाची गेली होती? 6 वाजेची गेली होती, तर आता 7 वाजता 1 तास लागला मला आज. तर मी एवढा वेळ का लागला तर खूप साऱ्या वस्तू घेतल्या, म्हणजे की जसं की दूध, किराणामधून तांदूळ, काही छोट्या मोठ्या वस्तू घेतल्या. आणि आज स्पेशल रेसिपी बरं का, आज मी रेसिपी दाखवणार आहे एकदम एकच नंबर आणि मस्त. तर त्यामुळे तुम्ही पुढे पूर्ण ब्लॉग बघा, तुम्हाला थंबनेल वरून तर समजूनच जाईल की कसली रेसिपी आहे काय आहे. तर थंबनेल वरून तुम्हाला समजेलच की मी आज काय दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर कंटिन्यू ब्लॉग करा. तर मी आज ना मस्त चिकन 65 बनवणार आहे, मस्त एकदम एकच नंबर. तर बघा तुम्ही पुढे पूर्ण व्हिडिओ बघा. इकडे हर्षू काय दाखवते काय नरम नरम आहे. हे बघा, हर्षूने कॉर्न घेतले ग्रीन कलरचे ना. दुधाकडे लक्ष द्यावं लागतंय. नको मला, नको नको मला, नाही नको. काय बी खाऊ घालते ही पोरगी. नाही मस्त होता ग बाई ग, मी घाबरली. दुधाच हे झालं की काय. तर चिकन आणलंय मी, समोरच्या कॅमेराने दाखवते तुम्हाला. तर तुम्ही कंटिन्यू ब्लॉग करा. थोडी मजाक मस्ती चालू असते सुरुवातीला, बरोबर ना, करायची असते मजाक वगैरे. दुधाकडे लक्ष देते जास्त करून. आणि मला असं वाटतंय आमची गाडी आलेली दिसते, वाटते मला. वाटते का आपली गाडी आली का असं वाटतंय. हस्बंड जे आले वाटतं माझे, हा ना. तुम्हाला दाखवते समोरच्या कॅमेराने, मला बघा कसा बरोबर माहिती आहे ना. चला दाखवते मग, कंटिन्यू ब्लॉग करा. ओके. तर हे बघा, इकडे मी आणलं सामान. तांदूळ आणले, दही आणली, लिंबू आणला, हे याचं पीठ आहे, कॉर्नफ्लॉवर आहे, आलं लसूण पेस्ट आणली आहे घरी, पण मी म्हटलं चला जाऊ द्या. हे इकडे बिस्किट आणलं आणि काळी मिरी पूड नव्हती तर मग मिरी घेऊन आली. आता हिचं मिरी पूड बनवणार आहे. आणि बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना हर्षिताचे पप्पा आले वाटतं. हे बघा आले. पाऊस येतोय नाही ना, तरी पण आम्ही बिना पावसाचं आम्ही रेनकोट घालून येतो. हे बघा, आपलं आधा केजी म्हणजे की 500 ग्रॅम, 500 ग्रॅम चिकन आणलंय मी. मस्त बोनलेस नाही, मी मिक्स आणलंय बरं का, म्हणजे की मिक्स पण भारी लागतं. तर मी आता चला, आता मी या चिकनला मस्त स्वच्छ धुवून आणते आणि मग पुढचे प्रोसेस तुम्हाला दाखवते मी. ओके, ठीक आहे. तुम्ही कंटिन्यू ब्लॉग करा. ओके, ठीक आहे. चला मग कंटिन्यू ब्लॉग करा. मी धुवून आणलं का दाखवते. चिकन धुवून आणलं स्वच्छ आणि त्याच्यात मी आलं लसूण पेस्ट टाकली, काळी मिरी पूड टाकली आणि आपलं काय टाकलं अजून, हां थोडी लाल तिखट टाकलं बरं का, लाल मिरची टाकली. आता दही ऍड करते मी. ओके, याला एखादा तास मी मॅरिनेट करायला ठेवणार आहे. 1-1.5 तास ठेवणार आहे मी मॅरिनेट साठी. आता हा मसाला टाकणार आहे मी त्याच्यात. हे बघा, 65 मसाला, चिकन 65. थांबा, आता हेला तोडून फाडून देतील हर्षूचे पप्पा. थोडं कट कर, काय टाकून चिकन 65 ब्लर होतं का? बघ कसा भारी कलर आला त्याला. चिकन 65 मसाला टाकला बरं का मी मस्त पैकी. होते. तर याला मस्त मॅरिनेट करून घेते आणि 1 ते सव्वा तास मी ठेवणार आहे. म्हणजे जेवढं मॅरिनेट करेल होतं ना तेवढं भारी लागतं बरं का.
तर मी फर्स्ट टाइम म्हणजे फर्स्ट टाइम करते. युट्यूबला थोडं बघितलंय थोडं मी. तर मी आता बघू शकता कसा कलर पण आला नाही. याच्यात मी आता लिंबाचा रस टाकणार आहे आणि थोडा कढीपत्ता पण कुतरून टाकणार आहे. कुतरून म्हणजे कुरतडून टाकणार आहे. आणि काळी मिरी पूड जास्त टाकायची त्याच्यात, म्हणजे की छान लागतं बरं का. ठीक आहे, मी आता लसूण वगैरे सॉरी लिंबू कट करून टाकते, मग दाखवते तुम्हाला. ओके चला मग लिंबू कट करा. लिंबूचा रस टाकला मी मस्त. टाकू का हवी? पप्पा थँक्यू पाडवायसाठी, कारण की मला खूप फाटून गेले याच्यामुळे. हे बघ मी लिंबूचा रस टाकते मस्त. आणि आपण आता मी ही मॅरिनेटला ठेवून देते आणि वरण भात करते. ओके, वरण भात बी दाखवते मी. आता हे डायरेक्ट जेवायच्या वेळेस तळणार आहे बरं का. हा शो कढीपत्ता आणते बेटा फ्रीज मधून. ओके. तो बघतो आण. बस एकच आण ना बबू. 2 पान मी टाकणार, म्हणजे त्याचा ना फ्लेवर छान येतो बरं का. मी माझ्या मनाने टाकते, तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता, नाही तर चला मग आता असं करा. मी कसं काय हे बघा कसं दिसतंय ना कलर. अजून त्याच्यामध्ये ना ऐका ना थोडस कॉर्नफ्लावर टाकणार आहे, तांदळाचं पीठ टाकणार आहे का, तर त्याच क्रिस्पी बनते त्याच्यामुळे बरं का. ठीक आहे, मग आता जाऊ आपण एक तासानंतर. ते पप्पा 2 वाटीचा बस ना 64 बाईट घेऊ. 2 वाटीचा भात बनवते आता मी. भात धुवून आणते तांदूळ आणि मग भात बनवते. ओके पप्पा हा बोलतो. तर मी इथं डाळला आता वरणला फोडणी द्यायची मला. हे बघा लसूण कट करूनच टाकत असते बरं का. वरणाचे लसूण मस्त लाल चटक फोडणी देईल मी त्याला. मस्त तडका देणार आहे. इकडे आपला कढीपत्ता कोथिंबीर, इकडे डाळ लावली मी. इकडे आपला भात बघू तांबा ना. हो तुझी मला आणि माझी तुला ओढ लागली. हे बघा बघितला भात पण झाला. आपले वरण आता फोडणी झाली का झालं. मग अजून अर्धा तास आपल्याला ह्या चिकनचं वेट करावं लागेल. त्यानंतर हे तांदळाचं पीठ आहे, हे आपलं कॉर्नफ्लावर आहे. मी त्यांना अजून नंतरून जेव्हा करायचे राहील ना तेव्हा मिक्स करणार आहे. ठीक आहे चला. मी पीठ ऍड केलं बरं का याचं तांदूळचं आणि कॉर्नफ्लावर. तर झाले आता 1.5-1.25 तास झाले का. 1.25 तास झालेले. 1.25 तास झाले. इकडे मी ही माझी स्पेशल तळायची कढई आहे बरं का. कशाची होई? पत्र्याची, लोखंडची कढई आहे. तर आता कडकडीत तेल गरम झालंय, तर मी आता त्याच्यात टाकते थोडं. आणि जरा मोठेच पीस आहे. लिंबाचा रस पण टाकला. 1 by 1 टाकतो. एकच गॅस कमी करत. इसको बोलते हैं कबाब. आ जाओ खाने के लिए. का या बरं खायला सर्वांनी, नाही तर म्हणाल की शीतलताई एकटी खाते. तर तसं काही नाही. ते मसाला राहून जाईल ना भाऊ. म्हणजे लेकसाठी तो लेकसाठी बस ना. आता ते टाकू छोटे टाक छोटे म्हणजे एका स्ट्रोक मध्ये छोटे निघतील, एका स्ट्रोक मध्ये मोठे.
कलर पण छान येतोय बरं का त्यांना, बघा. हा ना. ब्राउनी. हर्षवाज मोबाईल दिला पाहिजे तुला गेम. ओके. ब्राऊन ब्राऊन झालेलं आहे. मॅरिनेट पण चांगलं झालंय. आता उलट पलट करा. आता उलट पलट करावं लागेल त्याला मस्त पैकी. बाहेर एवढंच हे 100 रुपयाचे देतात ते का? 100 रुपयाचं नाही, 200-300 रुपयाचं आहे कोणतं? सगळं. हा. आणि त्याचं किती रुपयाचं आणलं नाही माहिती. करू कसला गॅस. कलर लय भारी आला, पण मला खूप आवडला. मी मागच्या वेळेस तिकडे राहायची ना, तिकडे राहायची ना, माझ्या सासूच्या घरी तिकडे राहायची ना मी, तर मी बनवले होते असे, पण त्याला रंग नव्हता आला ना. हो, रंगच नव्हता आला, तर आम्ही जरा सॅड झालो होतो. पण टेस्ट लय खूप छान होती ना. आणि मी ते असे मस्त बनवले होते तेव्हा. थोडेसेच बनवले होते ते मी, म्हणजे चिकन याच्यासाठी आणले होते ते आपल्या भाजीसाठी ना, तर त्यात बनवलं होतं मी. आता फास्ट करून सोडा करते, परत आम्ही धिम्मा आचेवर करेल त्याला. तर हे ना खूप म्हणजे मला खूपच दिवसात म्हणजे इच्छा झाली होती माझी. असं काय नाही बरं का म्हणाल तुम्ही डोहाळे लागलेत काय, तसं काय नाही बरं का. डोहाळे बिवाळे काही नाही, होते ना एक इच्छा माणसाला. गलत फॅमी होऊन जाईल नाही तर का. अजून एवढे बाकी. लेग पीस पण आणला मी, लेग पीस तळून दाखवेन तुम्हाला मस्त पैकी. बघू शकता. वरण, भात, खिचडी दुपारची मी खाणार. तर झालं आपलं चिकन 65 तयार झाले, दाखवते मी तुम्हाला. हे बघा, मोठी मेहनत, चांगला आउटपुट. आणि टेस्ट किती भारी ना. हा लेग मस्त. पीस आहे बरं का, मोठा. दाखवते तुम्हाला. बोलत कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. बघा मी मस्त बनवले आणि खूप छान, म्हणजे डायरेक्ट ते टेस्ट येते का. एकदम फ्लेवरी, क्रिस्पी आणि यमी, ज्युसी पण. हा, खूप छान. हर्षू कसं होतं? हर्षी तर सांग बरं हे कसं आहे. हे बघ कसं कर. स्टार्टर सारखं. आणि तर सांगा तुम्ही कमेंट करून कसं बनलं असं. तर ओके, ठीक आहे. मग मी आता तर ठीक आहे, मग मी इथंच आता जेवतो आम्ही. इथंच मी व्हिडिओला एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, ठीक आहे. मग भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. ठीक आहे.